मंडळी नमस्कार. सगळ्यात आधी तुम्हाला गुड न्यूज देतो बरं का. आपण गाडी घेतली अजून नंबर प्लेट नाही आली पण येईल. गाडी कशी वाटली हाय का नाही? पांढरा हत्ती काळा कलर घ्यायचा होता पण काय घरची म्हणते ती नग बाबा काळा कलर. मग ही आहे महिंद्रा XV700. कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का. तर आज आपण चाललोय कोल्हापूरला. पण प्रॉब्लेम असा आहे बिना नंबर प्लेटची गाडी घेऊन निघालो. विषय असा आहे मामा पकडणं म्हणजे बरा बाकी काय नाही म्हणून आधी कडकडने घेतली पण हायवेला जावं लागलं. पुढे जाऊन बघतो तर पावसाचं चांगलंच वातावरण झालं होतं. आभाळ आलं होतं. म्हणलं पाऊस येतोय का काय गाड्या. जरा गाडीवर पायलीला रेसवर जरा जास्त पाय दिला आणि हे गाडी पळवाय म्हणलं तर वर आलाच पाऊस. पाऊस आपल्या 5वीला पोचलाय बरं का. जाईल तिथं पाऊस येतो आपल्या व्हिडिओत बरं का. तुम्हाला कळेलच. बर पुढं काय झालं मग म्हणलं जरा पळवा गाडी कोल्हापूर जवळ करा कारण की परत पावसात घावलं तर आपली आहे गाडी पांढरी तिचा कलर व्हायचा डायरेक्ट आपल्या इच्छेप्रमाणे काळा. त्यापेक्षा आपला पाऊस मोठा याच्यात पोचूया. मग काय पोचलो की हॉटेलला. द फन रेसिडेन्सी एकदम कडक 5 स्टार हॉटेलला लाजवलं असं एकदम एकदम लाइटिंग बेटिंग आणि वेलकम ज्यूस बीस आंबाट कोळ ज्यूस होता पण एक नंबर. लाइटिंग एकदम झापूक झुपूक असा एकदम रॉयल फील होत होता का नाही. अरे बाप रे खतरनाक एकदम मस्त लाइटिंगच सगळं दिवाळीत वाटत होत दिवाळी आहे का काय आहे. कालचं सगळं आवरलं आता म्हटलं रूमला जावं. अरा रूमला त्याच्यापेक्षा वेगळा विषय. अहो काय लॉकर लॉकर बिकर तुम्हाला पैसे बिच काय ठेवायचं लॉकर मध्ये टाकून लॉक लावून टाकायचा. एकदम इलेक्ट्रिक लॉक. रूम बघून डोळं पांढरं झालं. त्या पांढऱ्या शिपत चादरी बिदरी लॅम्प बिंप. अरे बाप रे टीव्ही बी असा मोठा लाट टीव्ही होता. टीव्हीला लागली होती मॅच. अहो मॅच म्हणजे महिलांची मॅच चालू होती. हे झालं मग म्हणलं बघा टॉयलेट बाथरूमची काय सोय आहे. इथं काय बारदाना आणि 2 चापल्या ठेवल्या होत्या. काय बारदानच होतं राहू. आपलं पाय भादाडं भादाड तसंच सरकिवलं पाय. आणि म्हणलं बघा टॉयलेट बाथरूमची काय सोय आहे. एकदम काचाचं बाथरूम राहू. असा राजमहालाचा दरवाजा उघडल्यागत बाथरूमचा दरवाजा उघडला आणि एकदम राजासारखा राजमहालात एंट्री केली. बघतोय तर काय इथं बी पांढरं शिपत सगळं काय लगा टॉयलेट करायचं का काय. इकडं बघतोय तर डायरेक्ट बेडरूम दिसत्या. तर लगा ही आंघोळ करताना सगळी बाहेरची बघतेली संडासला बसल्यावर सगळी बघतेली. आयला काय या हॉटेलचं मला काय कळत नव्हतं बाबा. म्हणलं लगा एवढं मोठं हॉटेल ना असं कसं ठेवते. बघितलं तर दिसला की पडदा. मग हे खाली वाढदा तुमचा कार्यक्रम चालू आता असेल तर पडदा खाली वाढायचा आणि कार्यक्रम करायचा ह्याच्यासाठी येऊ पडदा. रूम बघून झाली मग म्हणलं अम्युनिटीज बघावे. एकदम 10व्या मजल्यावर स्विमिंग पूल आणि तिथं अजून एक विषय होता बरं का. पाणी उकळत ठेवलं होतं. आल्या का म्हणलं ही काय भानगड आहे. मग कळलं ही आहे जकुजी. जकुजीत कसं असतंय आपल्याला गरम पाण्याचा मसाज मिळतो. मस्त पैकी आत हातपाय सोडून बसायचं गरम पाण्याचा मसाज घ्यायचा एकदम रॉयल फील. हे झालं मग म्हणलं पोटा पाण्याची सोय काय आहे बघावी. ब्रेकफास्टला आय 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 व्हरायटी म्हणू नका एवढी व्हरायटी. वाईस ठेवलं नव्हतं खायला. मला तर सुका पाटीलच आठवला. म्हणलं लगा सुका पाटील काय सुका पाटीलचा बाजार आला तर त्याला संपत नसतंय. काय टीव्ही खावा एवढं अनलिमिटेड. आलं का काय पावभाजी म्हणू नका काय स्वीटन काय ज्यूसन काय नवच कधी बघितलं नसतेल एवढं पदार्थ. अरे किती प्रकारचं केक भजन काय 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 लाईव्ह काउंटर बी होतं. मस्त पैकी डोसा आमलेट काय काय बनवून देत होते. हे गोल गोल काय तर होतं. हे मस्त काळा कुठं केक होता खराब लावता का काय कोणास ठाऊक मस्त वाटत होतं. किती खावावं किती नाही वाटत होतं बरं का. म्हणलं पैसे दिले ती सुट्टी द्यायची नाही रेटून हाणायचं. सुट्टी द्यायची नाही. मग काय हे 3-4 पेल्टी भरून अशा घेतल्या का नाही परत हेलपाटा नको म्हणलं. आणि असा उभा आडवा हात मारला की म्हणलं दुपारी जेवणाची गरजच नाही लागली बाई. कोल्हापूरला फिरायचं आणि कनेरी मठाला नाही जायचं असं कसं चालेल. तर म्हणलं चला आपण कनेरी मठाला जाऊया. कनेरी मठ कोल्हापूर बसणं 12 किलोमीटर आहे बरं का. इथं आलो ना तिकीट काढूया म्हणलं. तिकीट काउंटरला विचारलं तर तिकीट होती 200 रुपये.
बारक्या लेकरासनी 100च रुपये होती, आपल्याला 200 रुपये तिकीट होती. कणेर मठाबद्दल सांगायचं तर इथं कसं आहे, गार्डन आहे, मेन आकर्षण आहे म्युझियम. आणि आम्ही एंट्री मस्त पैकी केली. केल्याला का 5-6 जण अशी झाडाची केस लावून जी पसारलेली का नाही, नुसतं शिर आणि धड कुठं दिसतच नव्हतं. शिरवर आणि धड खाली. आल्याला म्हणलं ही काय भानगड आहे. लगा भ्याजोगं काम झालं तर बारकी पोरं तर भ्या 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 भिवून पळत होती नुसती बघून. आणि आपला विषय असा झाला नेमका, आपले पाऊस 5वीला पुजलेला आहे. पाऊस एवढा पळत होता की काय सांगायचं. म्हणलं जरा आडोश्याला थांबावं. आडोश्याला एका छापराखाली थांबलो. हे झाड एक नंबर झाड, खतरनाक झाडाची ठेवण ठेवली ती बरं का. 200 रुपये कशासाठी घेते ती कळलं. एक नंबर सगळी वेगवेगळे प्रकार, काय झाड तुम्हाला सांगायचं. हे आकार वेगळा, तसा प्रकार बी वेगळाच बर का. आणि मग म्हणलं चला जरा पाऊस थांबलाय बाहेर जावं, तर इथं एक मगर अशी पसारली होती वासून. जसं काय म्हणते माझा दात मोजा. म्हणलं चला पुढं जरा, इथं चिल्लर फॅक्टरीला लय भारी बर का. चिल्लर फॅक्टरीला एक टॉय ट्रेन आहे इथं. काहीतरी बघा 30 रुपये काहीतरी घेते ती बघा, 30 रुपये घेते ती. आणि त्याच्यातनं फिरायचं. तुम्ही म्हणची ना 200 रुपये दिले ती त्यामध्ये फ्री. नाही नाही नाही, आतमध्ये जायचं तर 30 रुपये. तिथनं झालं की तुम्ही याचं मस्तपैकी झुलता पूल आहे. झुलता पुला इकडे तिकडे थोडा हलवायचा हळू बरं का. म्हातारी माणसं भेटी ती इथं बारकी पोरं आराडते ती. त्यामुळे लय दंगा मस्ती करायची नाही. मग ते झालं. जरा पुढे गेलो, ऋषी मुनींचं का नाही आयुर्वेदिकातलं काय तर होतं बघा, दवाखानाच म्हणा. दवाखाना म्हणजे कशी आयुर्वेदिक विद्या करणार ऋषी मुनी, लय काय काय प्रकारची आयुर्वेदिक विद्या चालल्या होत्या इथं. काय लागा बघावं ती नवलच ना. कसं कसं आपलं पहिल्या काळात चालायचं असलं काय सगळं होतं. पुढे गेलो तर तिथं चपला. म्हणलं आयुर्वेदिक विद्या घ्यायला सुका पाटीला आला का काय, चपला बाहेर काढून ठेवले त्या का काय. आला का लय हा कनेर माठाचं मेन आकर्षण इथनं पुढे चालू झालं बरं का. कारण की इथनं पुढे म्युझियम चालू होतंय. इथं एक फोटोग्राफर होता. फोटोग्राफर मस्त पैकी पोज देऊन उभा राहिलो आणि म्हणलं काढ बाबा माझा एक फोटो. ती झालं. आणि इथं एकंदर काय आहे माहितीये का, आपल्या इथं मुघल आक्रमण आधी गावं कशी होती, सगळी लोक कशी राहत होती, बलुतेदार आलुतेदार, आणि ती कसं व्यवसाय करत होतं, असं पुतळं बनवले ती नाही. खरं आहे का काय, गाव वाडा कसा चालायचा, बारकी पोर, लय जबरदस्त. कधी कधी वाटतं लागा त्या जमान्यातच असतो तर बरं झालं असतं. उग हे चाललंय इकास, हे काय होत नाही. इकासाच्या नावाखाली नुसता 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 खोळ खंडोबा चाललाय आपल्या इथं. ही बघा लय भारी. कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, आपलं कपडवाला कपडे गुजला, परत लोखंडवाला लवार काय असेल ती सगळे आपले आपले हत्यार बनवून देणे, काम करणे, एवढं ह्याच्याशीच देणं घेणं लय भारी. वाटलं त्याच जगात गेलो का काय. पुतळ बी एवढं हुबेहूब बनवलं होतं ना, तुम्हाला सांगतो लय भारी. आपल्याला वैयक्तिक इथली गोष्ट आवडलेली कुठली सांगायची म्हणलं तर का नाही, तुम्हाला सांगतो इथली रथयात्रा. अरा रथ म्हणजे तुम्हाला सांगतो, हे 100-200 माणसं म्हणजे पुरा गाव जमा झाला होता आणि त्या रथाला ओढत होता. अरे बाप रे, काय हुबेहूब बनवलं होतं तुम्हाला सांगतो. आपल्या गावाकडे असतं तसं. हे रथ घसरू नये निसटू नये म्हणून लाकडं बिकडं टाकून बारकी पोरं बायका, रथ बी एक नंबर बनवला होता. यात्रेत असतो तसा. अजून एक इथलं महत्वाचं म्हणजे का नाही, इथं महादेवाचं मंदिर आहे बरं का, 7व्या शतकातलं. ते आपण शूटिंग बिटिंग काही केलेलं नाही, पण तिथं पण तुम्ही भेट द्या आला तर एक नंबर.